घराच्या पुढे उभा आहे। जय कुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है। घराच्या पुढे उभा आहे। जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं। घराच्या पुढे उभा आहे। अपना फंडा क्लियर। घराच्या पुढे उभा आहे। बोराटवाडीला येताना सिकळ अडकूनच यायचं, तसं नाही यायचं। घराच्या पुढे उभा आहे। भली भली दमली बोराटवाडीला बघू। घराच्या पुढे उभा आहे। चिल्लर म्हणून सुद्धा गिरणार। घराच्या पुढे उभा आहे। येताना मला फार भीती वाटत होती। घराच्या पुढे उभा आहे। पाय कापतायत अजून। घराच्या पुढे उभा आहे। बोराटवाडीला घुसून मारायचं। घराच्या पुढे उभा आहे। घराच्या पुढे उभा आहे। घराच्या पुढे उभा आहे। आता राहिला प्रश्न मला दम देण्याचा। मला म्हणतायत अरे मी मायनीत येतो, माझ्या समोर उभं राहून दाखव। कशाला माझ्या नादाला लागताय? आता बोराटवाडीवर गेला जयकुमार गोरे। किसी के रास्ते में जाता नहीं, जो उसके रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं, आपला फंडा क्लिअर आहे असं म्हणत सुरेंद्र गुदगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरे म्हणाले, बोराटवाडीला येताना शिखळ अडकूनच यायचं, तसं यायचं नाही। भली भली बोराटवाडीला बघून दमली असा इशारा त्यांनी सुरेंद्र गुदगे यांना दिला। मानखटावचा स्वाभिमान सांगता आणि बारामती फलटणमध्ये मुजरा घालता पहिल्या यादीच पक्षाने माझं नाव जाहीर केलं, हा स्वाभिमान आहे असं वक्तव्य यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी केले। डॉक्टर साहेब, येताना मला फार भीती वाटत होती। पाय कापतायत अजून। बोराटवाडीला घुसलाय। बोराटवाडीला घुसून मारायचं होतं। घराच्या पुढे उभा आहे। पण आता बोराटवाडीवर गेलाय। जय कुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं, अपना फंडा क्लियर। अपना फंडा क्लियर। बोराटवाडीला येताना सिकळ अडकूनच यायचं, तसं नाही यायचं। भली भली दमली बोराटवाडीला बघून। काय बोलतो हा? त्याचा दोष नव्हता डॉक्टर साहेब। अख्ख्या निवडणुकीतच नाव कोणी घेतलं नाही, चौकशी सुद्धा केली नाही, चिल्लर म्हणून सुद्धा गिरणार नाही। चिल्लर सुद्धा म्हणजे असते ना नाणं, काय म्हणतात त्याला, चिल्लरच म्हणतात ना। चिल्लर सुद्धा चवली पावली सुद्धा वाजली नाही, कुणीच विचारलं नाही। म्हणून आता कुणीतरी नाव घेईल म्हणून ते बोलले। बोलताना असं कशाला यार, तुला दुसरी भेटली असेल बाबा, मला नको नादाला लागू। हे अजून कुणाला कळालं नाही कळालं कुणाला अजून। एवढं सोपं असतं तर कधीच मोडून टाकलं असतं कुणी पण। अरे कसली निवडणूक, 20 जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 महिना उमेदवारीसाठी कळवण चालली होती। भाद्रपद महिन्यातली कळवण बघितली ना, तशी कळवण 2 महिना उमेदवारीसाठी कळवण। काय स्वाभिमान सांगतो आता, स्वाभिमानाच्या अस्मितेच्या गप्पा टाकतात। अरे मला एक सांगा, आमदारकी कुठली? आमदारकी सांगा कुठली? मानखटावची। मतदार कुठला? आमदार होणार कुठला? आणि तिकीट मागायला कुठं? तिकीट मागायला बारामतीला। लोटांगण घालायचं होते तिकिटासाठी, तिकडं फलटणात गेले। फलटणचं तर ती खुर्चीवर बसतात आणि ही गडी खाली पोत्या असतात, पोत्या बसतात खाली। आणि महाराज तिकीट, महाराज तिकीट, बाबा लगीन, बाबा लगीन। त्या बाबा लगीन म्हणतो त्याला बी लाज आहे, पण ह्याला लाज नाही। खटाव माणचा स्वाभिमान अस्मिता सांगता, अरे पाय घाल्या तिकिटासाठी पाय चाटता
अरे तुमच्या पुढे उभे राहिलेला ह्या भूमीचा सुपुत्र 24 तास काम केला, लोकांचा विश्वास संपादन केला, पक्षाचा विश्वास संपादन केला, माझ्या नेत्याचा विश्वास संपादन केला. 3 टर्म झाल्या, कधी तिकीट मागायला कुणाकडे गेला नाही. पक्षाने माझा सन्मान केला. पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. मान खटावचा आमदार, मान खटावचा सुपुत्र जयकुमार गोरेचं नाव त्या यादीत होतं. हा स्वाभिमान आणि ही अस्मिता आहे, हा सन्मान आहे, त्यांचा सन्मान. आणि हे सन्मानाच्या गप्पा मारतात. काय अवस्था आहे बघा. निवडणूक का लढताय. परवा सिद्धेश्वर कुरोलीत सभा घेतली. मला वाटलं काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.